महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, जयंत पाटील साहेब हमारे नेता आदरणीय जयंत पाटिल साहब के जो बारे में जो ये आमदार है, ये बीजेपी का आमदार, भोंकने वाला आमदार, गधा आमदार, कुत्ता आमदार और मंगलसूत्र चोरने वाला आमदार, ये ऐसे आमदार ने हमारा ऐसा नेता है। और उनके पास जो उनके वालियत के बारे में, माँ के बारे में, बाप के बारे में जो उन्होंने बात करा, ये ऐसी निंदा करते हम पूरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से पूरे और ये जो पढ़कर है ये चोर डाकू है और जानबूझकर आज खेतकरी परेशान है, आज लोग परेशान है, आज पूरी पब्लिक परेशान है। आज वो खेतों के वास्ते वहां नहीं जा रहा, मगर एक हमारे नेता के ऊपर जानबूझ के उसके वालिद के ऊपर, माँ के ऊपर, बाप के ऊपर जो उन्होंने जो बोला, हम वो बात बोल भी नहीं सकते। इतना गधा आदमी, इतना कुत्ता आदमी ये पहले बार देखने को मिल रहा। ये जो बीजेपी सरकार ने इसके आमदार पद का ताबड़तोड़ राजीनामा लेना और मुख्यमंत्री को विनंती है कि ऐसे गधे कुत्ते के जैसे हरामखोर लोग नहीं संभालना, अच्छे लोग मुख्यमंत्री साहब साथ ले और ऐसे लोगों को जो बोल रहे, ऐसा लग रहा है कि तुमने बोलने लगा रहे, ये तुम्हारा ही आदमी है, ये ताबड़तोड़ इसकी राजीनामा लो। कौन है इनका आका? कौन है इनका आका? तो मुख्यमंत्री है, हमने लगाया ना, मुख्यमंत्री है। मुख्यमंत्री के जो बोले बात कर देता, हमको ऐसा लग रहा। आज खेतकरी परेशान है, आज पूरा मराठवाड़ा परेशान है, पूरा पानी घुमा, उसके ऊपर नहीं बोल रहे, वहां नहीं जा रहे और वो हमारे नेता के ऊपर उसके माँ बाप को गालियां दे रहे। पार्टी का एक आमदार ही बोलता था तो क्या होता था, और उसके ऊपर गुनाह दाखिल करते थे, उसके ऊपर जेल में डालते थे, मगर ये इसके ऊपर कुछ भी नहीं करने का एक्शन। क्यों? तो रनिंग का उन्हें, अरे सरकार आती जाती, आज उनके कल हमारी आएंगी, मगर किसके माँ बाप के ऊपर ऐसा बोलने के बाद अच्छा नहीं है। माफी ने उसका राजीनामा देना, ताबड़तोड़ उन्होंने माफी मांगना कि मेरे से गलती होगी। आज आपण पाहताय छत्रपती संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कधीही न घडलेली गोष्ट, महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे बेताल बेछूट आमदार म्हणेन मी गोपीचंद पडळकरांनी काल केलं। भाषेचा स्तर काय आहे? अरे मतभेद कोणाचे नसतात राजकारणामध्ये, राजकारणामध्ये मतभेद सर्वांचे असतात, परंतु राजकीय संस्कृती यशवंतराव चव्हाणांपासून पवार साहेबांपर्यंत रुजवत गेली होती। अगदी मी माननीय देवेंद्रजींचा सुद्धा उल्लेख करेन की तुम्ही पाळता, परंतु तुमचे बेताल लोक जे आमदार आहेत ते संस्कृती पाळत नाहीत। त्यांनी काय वक्तव्य केलं? स्वर्गीय राजाराम बापू, त्यांच्या पत्नी कुसुमताई यांच्या विषयी मी तर म्हणेन हे जयंत पाटील साहेबांचा अपमान नाही, महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम मातांचा, भगिनींचा अपमान आहे। एका महिलेला तुम्ही अपमानित करताय। स्वर्गीय राजाराम बापूंचं नाव घेऊन जी भाषा मी बोलू शकत नाही, मी एक मुलगी आहे, ती घाण भाषा, ती घाण भाषेचा स्तर गोपीचंद पडळकरांनी माफी मागितली। मला असं वाटतं की राजकारणात सगळेच नवीन ट्रेंड आलेले आहेत। आई वडिलांवरती बोलण्याचा नाही, भारताची आणि देशाची, राज्याची संस्कृती मातीत मिसळण्याचं काम गोपीचंद सारखे शेंदाड शिपाई करत आहेत। आता मी म्हणेन
कारण शाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा असं सांगत नाही. गोपीचंदनी महाराष्ट्राची माफी मागावी त्या मतावर आम्ही ठाम आहेत आणि देवेंद्रजींनी राज्याचा पालक म्हणून, मुख्यमंत्री म्हणून ती नैतिक जबाबदारी स्वीकारून गोपीचंद यांना जयंत पाटील साहेबांची माफी मागायला लावली. वाटतं भारतीय जनता पार्टीने काही जी 4-5 लोक सांभाळलेली आहेत, पडळकर असेल, सदावर्ते असतील, चित्रा वाघ असेल, राण्यांची मुलं असतील, हाके असतील, ही सगळी जी गँग आहे अतिशय महाराष्ट्राचं वातावरण खराब करत आहेत. या सगळ्यांना आवरण्याची गरज देवेंद्रजींनी आहे. देवेंद्रजींनी त्यांना आवरावं. ह्या भाषेचा स्तर जयंत पाटील साहेबांचा अपमान नाही, त्यांच्या मातोश्रीचा तमाम महिलांचा अपमान आहे. हा घाणेरडी भाषा आहे. खरं तर मी म्हणते एफआयआर फाटला पाहिजे, एफआयआर फाटला पाहिजे, कायद्याने गुन्हा नोंदवला पाहिजे. हा अपमान आहे तमाम महिलांचा, भगिनींचा, त्या आयांचा, त्या मातांचा, जे मुलं रेज करतात, मुलं वाढवतात. मला असं वाटतं ज्या अर्थी हे सगळे लोक बोलतायत त्या अर्थी माननीय मुख्यमंत्री आणि बीजेपीचं या सगळ्या गोष्टीला समर्थन का आहे की काय अशी शंका मनात येते. तर आपल्या राज्यामध्ये असे चुकीचे राजकीय नेते, आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्या विचारानं चालणारा, शरद पवार साहेबांच्या विचारानं चालणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा आपला महाराष्ट्र अशा काही नालायक लोकांमुळं हा या महाराष्ट्राची इज्जत धुळीला मिळायला गेली. माझं तर असं मत हे सरकार त्यांना चुकीच्या पद्धतीने सांभाळतंय. सरकार करायला लावतं की काय ही आता आम्हाला सर्वसामान्य लोकांना शंका निर्माण झाली की देवेंद्र फडणवीस सुद्धा साहेब तुम्ही या लोकांना बोलायला लावता का? असं बोलणं पडतं का? तुमच्या आई वडिलांपाशी पर्यंत झालं हे पडतं का? तुम्ही विकासाचं बोला. तुम्ही वाळव्यामध्ये विकास केला नाही, तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये काम केलं नाही, आम्ही करून दाखवलं असं काहीतरी सांगा. हे सुसंस्कृतपणा नाहीये. म्हणून या गोप्या पडळकर हा कुत्र्याची औलाद आहे असं आता आम्हाला म्हणायची वेळ आली. ती आमची संस्कृती नाही की त्या खालच्या पातळीपर्यंत आम्हाला बोलणं, पण आता म्हणायची वेळ आली हाच कुत्र्याची औलाद आहे. कारण रोज लोकांच्या घरापर्यंत शिरतोय, घरापर्यंत जातोय, हे चुकीचं वागतोय. आणि देवेंद्र फडणवीस साहेब जरा डोळे उघडा, महाराष्ट्राकडे लक्ष द्या आणि ह्या अशा कुत्र्यापासून या महाराष्ट्राला वाचवा ही विनंती या प्रसंगी या गव्हर्नमेंटला करतो. बोला. या राज्यामध्ये सगळंच बिघडलेलं आहे. अर्थव्यवस्था बिघडली, रस्ते बिघडले, विकास थांबला, या लोकांकडे काहीच राहिलं नाही. म्हणून हे भारतीय जनता पक्षाचे हे नुसते कुत्रे नाही तर हे पिसाळे कुत्रे झालेले आहेत. आपण पाहत असाल गेली काही दिवसापासून सनी हा गोपीचंद पडळकर पवार कुटुंबियावरती त्यांनी आधी काहीतरी बोललं, आमच्या सुप्रताईबद्दल त्यांनी अपशब्द वापरले, रोहितदादा पवारावरती केलं आणि काल तर त्यांनी हाईट केली की जे सुसंस्कृत नेते आहेत जयंतराव पाटील साहेब, हे सगळं राज्य त्यांना ओळखतं, देश ओळखतो. आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सरी या ठिकाणी ते पवार साहेबांच्या सोबतीला राहिलेत आणि त्यांना मोठा यशवंतराव चव्हाणांचा वारसा त्यांना आहे. त्यांच्या वडिलांचं काय कार्य होतं आणि त्या कुटुंबातून ते या ठिकाणी या राज्याची त्यांनी अनेक वर्ष सेवा केली, मंत्री राहिलेत आणि आजही ते काम करतात. कोणाच्या बद्दल चुकीचं कधी बोलले नाही. परंतु हा नालायक गोपीचंद पडळकर याच्याबद्दल काय बोलावं, हा इतक्या घाणेरड्या शब्दात काल त्यांनी जयंत पाटील साहेबांवरती टीका केली की तुम्ही काही आता आमच्या वागचौरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही टीका करा, राजकारणाच्या ज्या गोष्टी खोट्या असतील खऱ्या असतील त्या तुम्ही बोला, परंतु तुमच्याकडे काहीच राहिलं नाही. आणि अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन आई वडिलांचं नाव काढून आणि अत्यंत की जे शब्द सुद्धा आम्ही कधी वापरू शकत नाही अशा खालच्या लेवलला जाऊन त्यांनी केलं. मला असं वाटतं किती वेड्यातला वेडा जरी माणूस असला तर तो असं बोलू शकणार नाही. पदावर असताना पडळकर असं बोलतात आणि ते एक संस्थानिक पदावर आहेत, ते आमदार आहेत आणि स्वतः आमदार असं बोलताना सत्तेतले आमदार आहेत. यांना मस्ती किती आहे बघा तुम्ही, एवढी मस्ती त्यांना आहे. आणि मुख्यमंत्र्यांना आता पवार साहेबांनी फोन केला म्हणतात हे आम्हाला माहित नाही, केला असतील, बोलले असतील, परंतु मुख्यमंत्री सौम्य शब्द सांगतात का हे बोलणं ते उचित नाही किंवा चांगलं वाटत नाही. अहो त्याला ताबडतोब त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना घेतला पाहिजे. आज हे सत्तेच्या आडून सनी या सगळ्या गोष्टी काही करतायत, लोकांना जेलमध्ये घालतायत, सत्ता हातात घेतली, कोर्ट कचेरी हातात घेतल्या, निवडणुका हातात घेतल्या आणि जे काय जो काही या राज्य सगळं पाहतंय दिवाळखोरीत राज्य गेलं, लोक परेशान आहे.
त्या लोकांच्या प्रश्नावर हे बोलत नाहीत आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा पक्ष या राज्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करतोय, ताकदीने उभा राहिलाय आणि त्यांना ते सहन होत नाही आणि त्यात जयंत पाटलाचं अत्यंत कर्तव्य दक्ष असे ते मंत्री आहेत आणि आजही त्यांचं एकदम चांगलं काम या राज्याला माहिती आहे. त्यांच्याकडे आज मला असं वाटतं अशा पद्धती टीका आजपर्यंत कधी कोणी केली नाही आयुष्यात, परंतु या माणसाला ती अक्कलच नाही. हा शेण खातो का काय खातो हेच मला कळत नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे नाहीये, परंतु त्याची लायकी सुद्धा नाही जयंत पाटलाबद्दल बोलण्याची, पवार साहेबांबद्दल बोलण्याची, सुप्रियाताईच्या बद्दल बोलण्याची, रोहित दादांच्या बोलणं की अत्यंत घाणेरड्या याच्यात गेला. म्हणून आमची या भारतीय जनता पक्षाला विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला, तुम्ही जर खऱ्या प्रांजळ मानाचे आहात, हे शब्द जर कोणत्या कार्यकर्त्याने तुम्हाला तुमच्या एखाद्या नेत्याला वापरले असते तर तुम्ही काय केलं असतं, परंतु आज तुम्ही असा कोणताही विचार न करता या ठिकाणी त्याला पुष्टी करतात. हे उगाच बोंबलत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना त्यांना माहिती आहे की सत्ता आपल्या हातात आहे, पोलीस आपल्या हातात आहे आणि म्हणून सनी आज आम्ही रात्री हे कळल्यानंतर इथं N7च्या पोलीस स्टेशनला कार्यकर्ते जमलो, त्यांना म्हणलं निवेदन दिलं, तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर मग तुम्ही आता याच्यावरती गुन्हा दाखल करा, परंतु तिथल्या पोलिसांनी आम्हाला कुठं न जुमंता सांगितलं की आम्हाला इथं करता येत नाही, जिथं गुन्हा घडा तिथं करा आणि ज्याच्या नावावर जो बोलला असेल तर त्याने करा, म्हणजे जयंत पाटलाने करा. आणि आम्ही म्हणलं लेखितात आम्हाला डोळे नेऊन दिले का तुम्ही जाऊन सनी तिथे त्या जतला हा गुन्हा दाखल करा, आम्ही तिथं पाठवून देतो. सकाळी मोतीलाल जगताप आम्ही तिथले सगळे सहकारी मुकुंदारी पोलीस स्टेशनला गेलो, तिथं त्यांनी आमचा अर्ज घेतला, तिथंही त्यांचं तेच म्हणणं आहे. मग त्यांना एक सांगितलं की जर गोपीचंद पडळकर जर तिथं सांगलीत जत मध्ये बोलले, इथं संभाजीनगरला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, परंतु इतक्या हलकटपणाचं कोणी बोललं आणि व्हिडिओ दाखवला की तो काय बोलला हे आम्ही तोंडाने नाही सांगत, हे बघा. हे पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचं काही खंत वाटली नाही आणि पोलिस काय प्रेशरमध्ये येते काहीच करू शकत नाही. आणि मग त्यांना सांगितलं की जेव्हा या राज्याचे नेते राज ठाकरे साहेब आहेत, हे नागपूरला भाषणामध्ये बोलले तर त्यांच्यावरती पुण्यात गुन्हे दाखल होतात. राज ठाकरे साहेब जळगावला बोलले त्यांच्यावरती नागपूरमध्ये गुन्हे दाखल होतात आणि असे आमच्या अनेक सगळ्या महाविकास आघाडीचे नेते की त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीचे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेत की त्यांच्या बोलण्यामधून सरी. मग हे गुन्हे याला कोणता कायद्याचा आधार होता? अशा पद्धतीचं चुकीचं काम या सरकारचं चाललं आणि म्हणून ही पडळकर सारखी अवलाद मस्ती आली आणि आदरणीय जयंत पाटलाबद्दल जे वक्तव्य केलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो.